समृद्ध पंचायत राज अभियानात आंबेगाव तालुक्यातील वळती गावाने सक्रिय सहभाग घेतला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध प्रकारची फळझाडे, सावलीची झाडे आणि शोभेची रोपे लावण्यात आली. गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अभियानाचा मुख्य उद्देश गावात हिरवाई वाढवणे, पर्यावरण संतुलन राखणे आणि आगामी पिढ्यांसाठी स्वच्छ सुंदर वातावरण निर्माण करणे हा आहे. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या रोपांची निगा राखण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. आपल्या वळती गावच्या या ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत आपण या वळती गावच्या ग्रामस्थांच्या आणि रयत शिक्षण संस्था भागशाळा वळती, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती यांच्या त्याचप्रमाणे ग्रामपंचायत व फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने जवळजवळ आपण इथे चिंचेची 104 झाडे, त्याचप्रमाणे गांजेवाडी जिल्हा परिषद शाळा इथे कलमी आंब्याची जवळजवळ 300 झाडे असे आपण आज लावण्याचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण आज सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून घेत आहोत. खरं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात ज्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पूर्ण करण्यासाठी आपल्याला तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये कसं आपल्या वळती गावाचं नाव पुढे जाईल हा आमचा प्रत्येक ग्रामस्थांचा आणि प्रत्येक नागरिकांचा मानस आहे. यामध्ये ग्रामस्थांनी देखील एवढा भरारीने आणि हिरारीने सपोर्ट केलेला आहे का त्यामध्ये असणारे छोटे छोटे पॉईंटमध्ये तुमची घरपट्टी, पाणीपट्टी असेल, छोटे छोटे नाले बंधारे असतील, वृक्षारोपण असेल किंवा अनेक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमध्ये जे जे येणारे छोटे छोटे पॉईंट आहे त्यासाठी नागरिकांनी, विशेष करून महिला मंडळांनी, मुलांनी, शिक्षकांनी, सगळ्या ग्रामस्थांनी यामध्ये खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आणि मला आशा आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजचा अभिमानाचा जो काही आमचा जो काही केलेला आम्ही जो काही गवगव आहे किंवा जो काम आहे याचा नक्कीच कुठंतरी आम्हाला त्याचा फायदा किंवा त्याचा गावाचा कुठंतरी तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये कुठंतरी नाव लौकिकाला येण्यासाठी आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी आज आपल्या माध्यमातून ही वृक्षारोपण केलेलं आहे. आज गांजेवाडी या ठिकाणी देखील आपण आंब्याची काही झाडं लावत आहोत. त्याचप्रमाणे आता देखील आपण हे चिंचेचं वृक्षारोपणाचा आपण प्रोग्राम चालू केलेला आहे. आणि हे होत असताना आम्ही गावामध्ये जो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपण शाळेसाठी मुलांना सायकल बँक हा देखील एक नवीन उपक्रम आपण जे आपल्या पुणे जिल्ह्याचे CO गजानन पाटील साहेबांनी जो आम्हाला आदेश दिला आहे, जो मानस दिलेला आहे की मुलांचा गरजू मुलांना आणि लांबून येणाऱ्या मुलांना देखील जे सायकल बँक देण्यासाठी तुम्ही ग्रामस्थांना उपकृत केलं होतं, अशा आमच्या काही ग्रामस्थांनी देखील एक जाणीव म्हणून सायकल दिलेली आहे. त्याचा देखील कार्यक्रम आता आपण गावात घेणार आहोत. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपले TPO सर श्री हुजरे साहेब आपल्या इथे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे वनरक्षक अधिकारी फुलमाळी साहेब आहेत, त्यांची टीम आहे आणि सर्व आमचे ग्रामसेवक वेताळ मॅडम, त्याचप्रमाणे या फॉरेस्ट फॉर फार्मर फॉर फॉरेस्टचे अधिकारी जोरी सर देखील उपस्थित आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षक देखील उपस्थित आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ही झाडं लावून या झाडांचं नुसतं लावण्याचं काम नाही तर आमचा मानस देखील आहे की ही झाडं कशी जगतील आणि भविष्य काळात ह्या मुलांना यांच्या पिढीला कशी झाडं पुढं आपण वाढवून यांचा कसा उपभोग घेता येईल हा आमचा मानस आहे. नक्कीच आम्ही या अभियानात उतरून आम्ही आंबेगाव तालुका नव्हे तर जिल्ह्यात या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, जो काही क्रमांक जसा पटकावता येईल त्याचा आम्ही नक्कीच हिरारीने आणि मोठ्या उद्देशाने हा सहभाग घेत आहोत. आपल्या ग्रामस्थांची देखील मला खूप भरभरून साथ मिळाली आणि इथून पुढेही साथ मिळेल अशी मी अपेक्षा करतो. यामध्ये कुठलाही जातीभेद किंवा कुठलेही राजकारण नसताना आपण आपलं गाव कसं पुढे नेऊ हा एवढाच आमचा मानस आहे. सगळ्यांच्या वतीने, मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने मी या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजला नवीन जरी हा अभियान असलं तरी याच्यामध्ये नक्कीच आम्ही क्रमांक मिळू ह्या आमचा आशा आहे. मी ग्रामस्थांच्या वतीने सर्व आलेल्या टीमचं, सर्व मुलांचं, सर्व गावातल्या ग्रामस्थांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम.